आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार, नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन, आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन, आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा. पुनश एकदा तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं महाराज. बसायला जागा नाही एवढे लोक आले, बरोबर आहे का नाही? असं नाही समजायचं की आमचे कीर्तन बंद आहे म्हणून आम्ही त्रासलेलो आहे. आमच्यापेक्षा समाज सुद्धा तेवढा त्रासलेला आहे महाराज. आता देवाला हीच विनंती करा, देवा दुसरी तिसरी लाट येऊ आणि आता आली तरी तुम्हाला आणि मला काही होणार. आपण आपली मानसिकता काय करा, मजबूत करा, कष्ट करा. आणि तुम्हाला नाही दुसरे काही व्यायाम करता आले तर प्रत्येकाने दररोज 4-4 तांबे चहा तरी प्या. ते गरम असतं ना, ते जंतू मरतात त्याच्यामुळे चहा तरी प्या. आता हिवाळ्याचे दिवस आहे आणि सर्दीनं खोकल्यानं काही कोरोना होत नाही. आता हिवाळ्याचे दिवस आहे, आपण 5 किलोमीटर जरी टू व्हीलरवर गेलो तरी सर्दी होते, बरोबर आहे का नाही? पण आपणही थोडंसं काळजी घेतली पाहिजेत. प्रत्येकाने चांगलं वागा, देवाचं चिंतन करा. निश्चित भगवान परमात्मा या महामारीतून तुम्हाला आणि मला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. पुनश एकदा सर्व मंडळीच्या चरणी मी माझा माता ठेवतो. ऐका सर्व ग्रामस्थ मंडळी, माझी विनंती तुम्हाला. अरे आपण 25 वर्ष कलाकारांना बोलवलं, बरोबर आहे का नाही महाराज? बोलवलं ना 25 वर्ष. मग त्यांच्यावर जर संकट उभं राहिलं तर आपण त्यांना विचारपूस केली पाहिजेत महाराज. आमच्या महाराजकी क्षेत्रामध्ये काही महाराज लोक असे की त्यांना कीर्तन वगैरे बंद झाले, त्याच्यामुळे बिचाऱ्यांना कंपनीत जावं लागलं महाराज. आणि चांगल्या परिस्थिती बहुतांशी नाही आहे. आणि चांगली परिस्थिती असल्यानंतर कोणावर हे दिवस, आळंदीचे कमीत कमी 40 ते 45% महाराज लोक कंपनीत गेले. माझी विनंती आहे, कीर्तनकाराला 2 पैसे कमी दिले तरी चालेल, पण गायक वादक यांना चांगला जीव लावा, प्रेम लावा. का? कारण ते कीर्तनकाराचे अंग आहे महाराज. सर्व काय अंग आहे, त्यांना आपल्या कीर्तनाला शोभा येते. तुम्ही फोन केल्याबरोबर ते रात्रीचं अंधारात सुद्धा एवढ्या थंडीचं तुमच्या गावाला वाजवायला येतात, गायला येतात. मग आपण असं समजलं पाहिजे, जाऊ द्या आपल्याला 2 पोरं आहे ना, एक तिसरं समजायचं आणि थोडं थोडं जर त्यांना जास्त मानधन दिलं तर निश्चित ते आनंदानं राहतील. कारण 8 महिने ज्यांना जमीन नाहीये, ज्यांना काम करायची सवय नाही, अशा लोकांनी कसे दिवस काढले असतील हे ज्याचं त्याला माहिती आहे. म्हणून संकटामध्ये प्रत्येक माणसानं प्रत्येकाला मदत करा. निश्चित तो माणूस जीवनभर तुमचे उपकार विसरणार नाही. गावातला गरीब जरी असेल तरी त्याला सहकार्य करा. निश्चित तो मरेपर्यंत तुमचे उपकार ठेवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येकाला, सर्वच गुणीजन मंडळींच्या चरणी मी माझा माता ठेवतो. पुनश्च एकदा सर्व ग्रामस्थ मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. खूप सुंदर नियोजन केलं आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जे बरोबर असेल ते माझ्या सद्गुरू जोग महाराज शिक्षण संस्थेचं आहे, जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. विठ्ठल जय जय विठ्ठल.